विशेष करून आभारी आहोत. सूर्यकांत गुंडसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्यात. आणि बक्षिसं जी आहेत ते तुम्ही नोंद करून घ्या, आपण ते थोड्याच वेळामध्ये देऊ. बक्षिसं जी आहेत ती थोड्या वेळामध्ये खाली येऊन मी येतो तिथे देऊयात आपण. हे आपण पाहतोय जिथे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सूर्यकांत गुंड आपण दिलेला आहे. खातू फायनान्सच्या माध्यमातून टी शर्ट्स, ग्लिस्टरचा एक ब्लब 15 बारचा आणि त्याच वेळेला ही ट्रॉफी. प्रत्येक षटकार चौकारासाठी लवासा ग्रुपच्या माध्यमातून जे मात्र 500 रुपयाचा पारितोषिक आहे. सामन्याला सुरुवात ही आपण प्रवीणजी गायकवाड सर यांचा आवाज ऐकूयात. जयजी भोसले सर धन्यवाद. विनोदजी जगदाळे धन्यवाद. संतोषजी पुजारी. सेमीफायनल क्रमांक 2 एका बाजूला अगदी आपण पाहतोय शिवशंभो, तर दुसऱ्या बाजूला लवासा फायटर्स. लवासा फायटर टीम करते मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी आणि जबरदस्त सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. शानदार खेळ आज अगदी आपण पाहतोय प्रत्येक टीमचा. साई एकतानं फायनल मध्ये प्रवेश केला. यावेळी अगदी आपण पाहतोय आउटसाइड जो ऑफ स्टंप मारा त्या ठिकाणी मात्र जो केला जातो आहे. बॅटच्या रीच पासून चेंडूला थोडस दूर ठेवलं आणि एक निर्धाव चेंडू पेश केला. डॉट बॉल येतोय, निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना जो पाहायला मिळतोय. खंडू चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी साकारताना 10 धावा धावपलकावरती अगदी आपण पाहतोय. 10 रन ऑन स्कोर बोर्ड. सर्वप्रथम फलंदाजी करत असताना लवासा फायटर्स कमी गतीनं टाकला, पिकअप केला, लॉंग ऑन बॉर्डर लाईन, गगनाला गवसणी घालणारा एक गगनचुंबी षटकार. स्वागत. या काही कॅश प्राइज आपण देत आहोत. काही कॅश प्राइज आपण देत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून साई एकता संघ खेळला होता. संतोषजी मोरे अगदी आपण पाहतोय प्रसिद्ध उद्योजक व्यासपीठावरून सामन्याचा आनंद घेत आहे. सनी जगताप नृत्याचा आविष्कार 500 रुपयांचं कॅश प्राइज संतोषजी मोरे साहेबांच्या माध्यमातून सनीच्या या नृत्यासाठी. यावेळेला अगदी आपण पाहतोय आणखीन एक डॉट, आणखीन एक निर्धाव. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. खंडून पहिलं षटक टाकलं, खर्च केल्या 16 धावा. पहिल्या षटकाची होती समाप्ती. 4 षटकांचा खेळ शेष असेल, शिल्लक असेल, बाकी असेल. व्यासपीठावरती नुकतेच ज्यांचं शुभ आगमन होतंय सन्माननीय रवी कोरडे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत असेल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सन्माननीय रवी कोरडे साहेब यांचं व्यासपीठावरती आगमन. हार्दिक हार्दिक स्वागत. ठीक. सूर्यकांत गुंडिया साई एकता संघाच्या संघ मालकांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि साहिल पटेल यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे ते 2000. एकंदरीत 4000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. मी विनंती करेन हा पुरस्कार देण्यासाठी आपण योगेशजी जाधव साहेब यांना विनंती करेन. या सूर्यकांत गुंड यांना 2000, साहिल पटेल यांच्या माध्यमातून 2000 आणि संघ मालक साई एकता यांच्याकडून 2000. 4000 रुपयाचा कॅश प्राइज आपण देतोय. सुनील येवले या सुनील येवले 1500 रुपये संघ मालक आणि साहिल पटेल यांच्याकडून 1500. 3000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सुनील येवले, सुनील येवले आम्ही तुमच्या वाट पाहतोय. या योगेशजी जाधव यांना विनंती असेल आपल्या शुभ असे एक कॅश प्राइज द्या. या आपण कॅश प्राइज 3000 रुपये. साहिल पटेल तुम्ही जॉईन व्हा. चंदूजी गांगडे यांच्याकडून यांच्यासाठी चंदू गांगडे यांच्यासाठी 1000 रुपये आहेत. साहिल पटेल 1000 आणि संघ मालक 1000. पहिला हे संघ मालकांचे आणि साहिल पटेल. संघ मालक आणि साहिल पटेल. साहिल पटेल मध्ये थांबा. हे आहेत, हे दुसऱ्या खेळाडूचे आहेत. हे दुसऱ्या 1500 होते. एक खेळाडूकडे आपण एकत्र जॉईन करतोय. 500 सुनील आणि सूर्यकांत यांच्यासाठी आहेत. एकाच खेळाडूच्या हातात आहे. सुभाष गुले यांच्या माध्यमातून होते. 1000 रुपये 1000 रुपये आहेत. त्यानंतर अशोक या अशोकसाठी 500 रुपये आहेत आणि साहिल पटेल यांच्याकडून 500 आणि संघ मालक यांच्याकडून 500. या हे पुरस्कार आपण देतो. कॅश प्राइज झालेले आहेत.
या आपण समालोचन कक्षाकडे वळूया. थँक्यू व्हेरी मच. तर धन्यवाद जय जी. महत्वाची मॅच सेमीफायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. एका टीमनं फायनल मध्ये प्रवेश केलाय. दुसरी टीम कोणती? लवासा फायटर की शिवशंभो? याकडे तमाम क्रिकेटच्या रसिकांच्या नजरा लागून आहेत. सुधीरजी जाधव यांच्या मालकीची शिवशंभो संघर्षातून अगदी आपण पाहतोय या टीमनं खरं तर सेमीफायनल मध्ये प्रवेश मिळवला. अंतिम फेरीमध्ये जाण्यासाठी कसा संघर्ष असेल ते खूप महत्वाचं. दुसऱ्या बाजूला लवासा फायटर चांगली फायटिंग केली आहे आणि या सेमीफायनल पर्यंत हा संघ येऊन पोहोचलाय. दुसरी सेमीफायनल क्रिकेटचे रसिक पाहत आहेत. विशाल फदाले महत्वाचं षटक टाकतो आहे. मंथन डाकी आणि दर्शन डाकी, डाकी ब्रदर्स मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना आपण पाहतो आहे. विशाल फदाले तयार. ओ लेंथ बॉल होता अगदी आपण पाहतोय. गुडलेन स्पॉट वरती पडला. त्या ठिकाणी या कव्हर पॉइंटला चेंडूचं कलेक्शन केलं जात आहे. चांगलं कलेक्शन, चांगलं शतरक्षण. टोटल वरती नजर टाकली तर धावा आपल्याला पाहायला मिळतात. त्या 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आमच्या आयोजकांचे संयोजकांचे कष्ट आहेत, मेहनत आहे. त्यामध्ये अगदी आपण पाहतोय आमच्या सतीशजी देवकर आहेत, दादासाहेब पाटील आहेत खरं तर आयोजकाच्या भूमिकेमध्ये. ओ या वेळेला अगदी आपण पाहतोय मिस टाइम आणि झेल झालाय. पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज क्रमांक 1 बाद. डाकी प्रत्येक मॅच मध्ये दर्जेदार परफॉर्मन्स राहिला, परंतु त्याला परतावं लागते सेमीफायनलच्या लढतीमध्ये स्वस्तामध्ये परतताना पाहायला मिळतो आहे. मंथन डाकी न्यू बॅटर पाहायचंय मैदानाच्या आतमध्ये कोणता पोहोचणार आहे. सेमीफायनलची महत्वाची लढत लवासा फायटर्स विरुद्ध शिवशंभो असा सामना क्रिकेटच्या रसिकांना पाहायला मिळतो आहे. मैदानाच्या आतमध्ये गणेशजी ढवळे साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे फलंदाज दोन्ही खेळाडूंसाठी. पारितोषिकांची बरसात, पारितोषिकांची खैरात या ठिकाणी होताना जी पाहायला मिळते एक मैदानाच्या आतमध्ये. ओ चांगला चेंडू अगदी आपण पाहतोय. धावफलक जर पाहिलं तर मात्र स्थिर पाहायला मिळेल. दर्शकांची खऱ्या अर्थानं गर्दी होताना पाहायला मिळते या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं. सीएचे बांधवांचा हा क्रिकेट उत्सव मोठ्या थाटामाटात संपन्न होत असताना जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 19 रन 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जिंजर ट्रेडर्सचे आदरणीय राजूजी पाळके साहेब यांना विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती यावं. राजूजी पाळके साहेब यांना विनंती करूयात, आपले स्वागत असेल. या स्पर्धेच्या माध्यमातून नवी मुंबई स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा आदरणीय रवीजी कोरडे साहेब यांच्या माध्यमातून सनी जगताप अंपायर, सनी अंपायर 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. प्रवीणजी गायकवाड साहेब यांच्यासाठी 500 रुपये आणि माझ्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. धन्यवाद रवी कोरडे साहेब. अगदी आपण पाहतोय पारितोषिक या ठिकाणी येताना जी पाहायला मिळत आहेत रवीजी कोरडे साहेब यांच्या माध्यमातून. एक कॅच साठी स्वप्नीलने कॅच पकडला होता, त्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज सतीजी देवकर यांनी लगावला होता, जी अफलातून कॅच एफर्ट्स मध्ये टिपण्यात आली होती. सतीश देवकर यांची मॅच चालू आहे. स्वप्नील तुमचं ते कॅश प्राइज आहे ते आम्ही थोड्या वेळामध्ये देऊ. टोटल वरती नजर टाकूया. धावा 20 स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. टीम हडल, टीम मीटिंग अगदी आपण पाहतोय. हा संघर्ष आहे जिंकण्यासाठीचा, हा संघर्ष आहे विजय पताका फडकवण्यासाठीचा, हा संघर्ष आहे फायनल मध्ये पोहोचण्यासाठीचा. आज नाही तो फिर कल कभी नाही.
जे करायचंय ते आजच करायचंय आणि त्यासाठी प्रत्येक जण आपलं 100% देण्याचा प्रयत्न करेल. लवासा फायटर्स मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना 20 रन ऑन स्कोर बोर्ड, 20 धावा धावफलकावरती, 10 ची सरासरी त्या ठिकाणी राखली आणि आता षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल. संघर्ष जारी, पाहायचंय कोण कुणावरती पडणार आहे भारी. एक विशेष सन्मानाकडे पण बोलतो आहोत. आदरणीय हरिंद्र सिंग RS लॉजिस्टिक्सचे डायरेक्टर आहेत, ज्यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. हरिंदर सिंग यांना मी विनंती करेन आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. आदरणीय दिगंबरजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान आपण करतो आहोत. डायरेक्टर RS लॉजिस्टिक हरिंदर सिंग यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. विशेष सन्मान 20 रन, 20 धावा धावफलकावरती, गोलंदाजी या ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे अभिजित म्हात्रे. षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय 3 टाकण्यासाठी सज्ज. लवासा फायटर सर्वप्रथम फलंदाजी करत असताना 10च्या सरासरीने आतापर्यंत धावा आल्यात. उर्वरित 3 षटकांचा खेळ शेष शिल्लक बाकी. कमी गतीने चेंडू टाकला त्या ठिकाणी या बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेला डीप मध्ये चेंडू जातोय. सुसाट वेगात सीमारेषा पार, खणखणीत चौकार, 4 रन. की सूरत बदलनी चाहिए, मेरे सीने में नहीं लेकिन तेरे सीने में सही आग जलनी चाहिए. आग जलनी चाहिए या ज्वालाग्रही फटक्यांची खऱ्या अर्थानं गरज आहे मैदानाच्या आतमध्ये आणि लवासा फायटर्स ते फटके येताना पाहायला मिळतात. आता स्लोअर वनचा उपयोग, चेंज ऑफ स्पेस, गती परिवर्तन, परंतु भरकटणारी गती, व्हाईट बॉल या ठिकाणी पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतो आहे. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र 25 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 25 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतो आहे. गोलंदाजी मार्ग वरती सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. आमच्या भास्करांना जिंजाड यांच्या माध्यमातून देखील समालोचनासाठी माझ्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. भास्करांना आपलं देखील मनापासून मी आभार व्यक्त करेल. या वेळेला फ्रंट फुट वरती आले आणि पंचांचा अनोखा इशारा असेल व्हाईट बॉल नृत्याचा आविष्कार त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. सनी जगताप सर सर्वांचं मनोरंजन करत असताना मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत टोटल 55 व्हाईट बॉल या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. कांचनजी पालकर नक्कीच संपूर्ण मागोवा सांगतात या क्रिकेटच्या स्पर्धेचा. 55 व्हाईट बॉल आतापर्यंत या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. यावेळेला अगदी आपण पाहतोय ऑफ ड्राईव्हचा फटका खेळला, डीप मध्ये शतरक्षक आहे, वाईडिश लॉंग ऑफला चेंडू त्या ठिकाणी मात्र फील्ड केला जाईल, सिंगल प्राप्त केली जाईल. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर पुढे जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल 27 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. लवासा फायटर्स सर्वप्रथम फलंदाजी करत असताना लवासा फायटर्स विरुद्ध शिवशंभो या 2 टीमच्या दरम्यान चालू असलेला संघर्षमय मुकाबला क्रिकेटचे रसिक पाहतायत. जिंकणारी टीम थेट फायनल मध्ये प्रवेश करेल आणि फायनल खेळेल ती साई एकता या टीमच्या विरोधात. प्रत्येक जण आपलं 100% देण्याचा प्रयत्न मिळेल. यश मिळवण्याच्या उद्देशानेच प्रत्येक जण मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. यावेळेला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतोय हवाई सफर. हे 30 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 33 रन ऑन स्कोर बोर्ड लवासा फायटर्स. शानदार सुरुवात, दर्शन डाकी तुटून पडतोय, प्रशांत मोरे चांगली साथ देतोय. पुन्हा एकदा गती परिवर्तन, आकाशाचे वेद, ट्रीमिंडस सिक्सर.
लवासा ग्रुपच्या माध्यमातून प्रत्येक बॅटरसाठी षटकार आणि चौकारासाठी केवळ 500 रुपयाचं पारितोषिक आहे. गणेशजी ढवळे यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचं पारितोषिक षटकारासाठी आहे. 39 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 39 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चेंडू अक्षरशः मैदानाच्या बाहेर जाऊन पडला. एवढा दूरचा षटकार त्या ठिकाणी ठोकला. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. दर्शन डाकी जबरदस्त परफॉर्मन्स राहिला संपूर्ण सिरीज मध्ये, संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि सेमीफायनलच्या लढतीमध्ये देखील त्याची बॅट तळपताना पाहायला मिळते. एका मॅरेथॉन इनिंग कडे वाटचाल करत असताना दर्शन डाकी लक्ष वेधून घेतोय. शानदार परफॉर्मन्स देत असताना दर्शन डाकी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चला बॉल पोहोचवा ताबडतोब विनंती आहे. जुना चेंडू. सीएचे बांधवांचा हा क्रिकेट उत्सव अगदी आपण पाहतोय मोठ्या थाटामाटात संपन्न होत असताना 14व पर्व या ठिकाणी पार पडत असताना सीएचे प्रीमियर लीग मोठ्या थाटामाटात केलं गेलेलं आयोजन नियोजन अगदी आपण या ठिकाणी पाहतो आहे. आणि या समारोपाचा दिवस, शेवटचे 2 सामने बाकी, ही सेमीफायनल आणि त्यानंतर मात्र रंगणार आहे फायनलचा सोहळा. अंतिम सामना क्रिकेटच्या रसिकांना जो पाहायला मिळेल. परंतु फायनल मध्ये प्रवेश कोण मिळवणार, लवासा फायटर्स की शिवशंभो, याकडे तमाम क्रिकेटच्या रसिकांच्या नजरा लागून आहेत. रणनीती आखली जाते, डावफेस नक्कीच आखले जात आहेत. एका बाजूला अगदी आपण पाहतोय सत्यजित देवकर यांची टीम असल्यानंतर प्रत्येकाचं लक्ष त्या टीमकडे असतं. फलंदाजी करत असताना लवासा फायटर्स, दुसऱ्या बाजूला शिवशंभो, संघर्षातून वरती आलेली टीम, सेमीफायनल पर्यंत मात्र मिळवलेला प्रवेश. लेंथ बॉल गुड लेंथ स्पॉट वरती पडतोय, झपकन यष्टिरक्षकाच्या हातात निघून जातो आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, डॉट बॉल येतोय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना जो पाहायला मिळतोय. अभिजित म्हात्रे अप्रतिम गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये चांगलं कमबॅक. 2 षटकार आल्यानंतर त्या ठिकाणी अभिजित करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अभिजित सज्ज होतोय. समोरच्या दिशेला आहे दर्शन डाकी. खरं तर नजरा लागून आहेत दर्शन कडक. ओ पायाचा वेध आणि लेग बिफोर विकेट. स्पर्धेतील ही तिसरी की चौथी लेग बिफोर विकेट अगदी आपण पाहतोय. अभिजित म्हात्रेच्या नावावरती दुसरी लेग बिफोर विकेट. आणि लेग बिफोर विकेटचा नियम जर पाहिला, गोलंदाजानं टाकलेला चेंडू फलंदाजाच्या हाताशिवाय इतर कोणत्याही भागाला लागला, चेंडू मात्र मधल्या एष्टीवरचा असावा, लेग बिफोर विकेट दिली जाते. पंच हुशार आहे, चाणक्य आहेत, नियमांचे जाणकार असणारे पंच आहेत. लेग बिफोर विकेट त्या ठिकाणी दिली आहे आणि या फलंदाज परतताना पाहायला मिळाला. पॅव्हिलियन मध्ये अगदी आपण पाहतोय महत्वाची विकेट दर्शन डाकीची. 11 चेंडू खेळला आणि 29 धावांची खेळी दर्शन डाकीनं साकारली मैदानाच्या आतमध्ये. खूप महत्वाची विकेट असेल. लेग बिफोर विकेट दर्शन डाकी बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल विशाल शिंदे. लवासा फायटर फायटिंग करतोय. एक विशाल स्कोर उभारायचा आहे, एक बलाढ्य धावफलक नेऊन ठेवायचे 5 ओव्हर मध्ये आणि त्यासाठी मात्र त्यांची फायटिंग आपल्याला पाहायला मिळते. लवासा फायटर्स. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. प्रवीण दाते. लोअर फुल टॉस लॉंग लेगला पाठवून दिला, सीमा रेषेच्या बाहेर खणखणीत चौकार. एग्रोसे अमोलजी गायकवाड साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. आणि या सन्मान करण्यासाठी मी सुधीर काकांना
विनंती करेन सुधीरजी चव्हाण साहेब यांना विनंती करेन अमोलजी गायकवाड साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करावा. सन्मान करण्यात येत आहे प्रोप्रायटर वसुंधरा एग्रो चे प्रोप्रायटर स्वतः या ठिकाणावरती उपस्थित आहेत. आदरणीय अमोलजी गायकवाड साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. विशेष सन्मान आपण करतो आहोत आदरणीय अमोलजी गायकवाड साहेब प्रोप्रायटर वसुंधरा एग्रो या स्पर्धेच्या माध्यमातून साहेब आपला अमूल्य वेळ आपण दिला त्याकरिता आम्ही आपले विशेष करून आभारी आहोत. आदरणीय या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय संग्रामजी फाळके साहेब प्रत्येक षटकारासाठी जे मात्र लवासाच्या माध्यमातून पारितोषिक आहे प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. त्याचबरोबर प्रशांत मोरे दर्जेदार फलंदाजी करतोय आणि प्रशांत मोरे यांच्या प्रत्येक षटकारासाठी प्रमोदजी डेरे यांच्या माध्यमातून 100 रुपयांचं कॅश प्राइज असेल. सन्माननीय अशोक शेठ गुले यांचं आगमन प्रसिद्ध उद्योजक यांचं आगमन होताना जे पाहायला मिळतंय सीएचच्या प्रत्येक पर्वामध्ये ज्यांचं फार मोठं योगदान असतं आणि खरं तर ग्रामीण भागात देखील क्रिकेट भरवण्यासाठी ज्यांचा फार मोठा वाटा आहे उद्योजक अशोक शेठ गुले आपलं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेला अगदी आपण पाहतो आहे डॉट बॉल येईल निर्धाव स्वरूपाचा चेंडू त्या ठिकाणी येताना जो पाहायला मिळतो आहे. या पण आदरणीय अमोलजी गायकवाड साहेब प्रोप्रायटर वसुंधरा एग्रो यांच्यासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून सीएच्या बांधवांच्या माध्यमातून ही आकर्षक भेट वस्तू अर्थात या स्पर्धेची गोड आठवण भेट आपल्याला दिली जाते. पुढील सन्मान आदरणीय संग्रामजी फाळके साहेब मॅनेजर कुपड कंपनी ज्यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत आणि हा सन्मान करण्यासाठी मी शैलेजी सोनकर यांना विनंती करेन या स्पर्धेच्या माध्यमातून हा विशेष सन्मान आपण करावा. संग्रामजी फाळके साहेब मॅनेजर कुपड कंपनीचे आदरणीय संग्रामजी फाळके साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. स्वागत नसे हा तर आहे जिव्हाळा साहेब आपल्या पदमस्पर्शाने पावन झाला हा क्रिकेटचा सोहळा. आपण आल्याबद्दल आम्ही आपले विशेष करून आभारी आहोत. डीजे मास्टर साठी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज झाला लवासा फायटरच्या माध्यमातून. पुढील सन्मान आदरणीय अमोलजी पार्टे साहेब तेजराज बिल्डर्सचे आदरणीय अमोलजी पार्टे साहेब तेजराज बिल्डर्स पुणे यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. अमोलजी पार्टे साहेब यांना विनंती असेल सनीजी यांना विनंती करूयात आपल्या शुभ हस्ते. अतुलजी राऊत साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत. अतुलजी राऊत साहेब यांना विनंती करूयात आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करावा. वेक्टर यूपीएस प्रोप्रायटर आहेत आदरणीय अतुलजी राऊत साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. सनीजी गंभीर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात येईल. अतुलजी राऊत साहेब यांचा एक विशेष सन्मान वेक्टर यूपीएस प्रोप्रायटर म्हणून ते सातत्याने कामकाज करतात त्यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. पुढील सन्मान मी विनंती करेन राजूजी फाळके साहेब यांना की आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करावा. एकदा स्कोर सांगतो. स्कोर कार्ड वरती धावा आहे 57 धावा. षटक संपली ती 4 शेवटचं षटक. मी आदरणीय दिगंबरजी पाटील साहेब यांना विनंती करेन राजूजी फाळके साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. जिंजर ट्रेडर्सचे आदरणीय राजूजी फाळके साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. मायाची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक आणि या स्पर्धेची गोड आठवण भेट अर्थात एक कॅप आपण देत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून राजूजी फाळके साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. पुढील सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन पुढील सन्मान करण्यासाठी मी दैवाजी डोंगरे साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते सचिनजी फाळके साहेब राहुल इलेक्ट्रिक प्रोप्रायटर आहेत राहुल इलेक्ट्रॉनिक्सचे ज्यांना सचिनजी फाळके साहेब उपस्थित नाही आहेत. संदीपजी फाळके साहेब यांना मी विनंती करेन आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करावा. संदीपजी फाळके साहेब तेही उपस्थित नाही आहेत. धन्यवाद. या आपण मान्यवरांच्या सन्मानानंतर मैदानाकडे वळणार आहोत. या आपण समालोचन कक्षामध्ये पुन्हा एकदा प्रवीण सरांचा आवाज ऐकू. तर धन्यवाद जयजी. स्लॉट गोरचं महत्वाचं षटक प्रगती पथावरती जारी आहे. धावा स्कोर कार्ड वरती अगदी आपण पाहतो आहेत 59 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्हाईट बॉल खराब स्वरूपाचा चेंडू आणि आता 60 वरती धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहे.
सी पॉझिटिव्ह व्यक्तिमत्व अगदी आपण पाहतोय व्यासपीठावरती आहेत. क्रिकेटवरती प्रेम करणारी व्यक्तिमत्व व्यासपीठावरती अगदी आपण पाहतोय, सामन्याचा आनंद घेत आहेत. खरं तर आमच्या अनेक बक्षीसदाते आज या ठिकाणी मात्र उपस्थित आहेत या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी. टोटल वरती नजर टाकली तर 60 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सीएच प्रीमियर लीग 14व पर्व. परंतु मित्रांनो, येणाऱ्या 14 फेब्रुवारी आणि 15 फेब्रुवारी सीबी ट्रॉफीचं नक्कीच आयोजन आहे. सन्माननीय आबासाहेब भोर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं मी मनापासून स्वागत करेल. व्यासपीठावरती आपण पाहतोय सन्माननीय संतोष शेठ मोरे साहेब सामन्याचा आनंद घेत आहेत. क्रिकेटला प्रोत्साहन देणारे व्यक्तिमत्व आहे सन्माननीय संतोष शेठ मोरे. आणि सीबी ट्रॉफीसाठी देखील प्रथम क्रमांकासाठी 55,555 रुपयांचं पारितोषिक संतोष शेठ मोरे यांच्या माध्यमातून मात्र जे दिले गेलेलं आहे. असं क्रिकेटवरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व आहे संतोष शेठ मोरे. सीएचचे बांधवांना नेहमीच प्रोत्साहन खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून दिलं जातं. त्याचबरोबर सन्माननीय गोपीनाथ शेठ शिंदे असतील, यांनाही आम्ही धन्यवाद देऊ. खरं तर हे सगळे क्रिकेटवरती प्रेम करणारे व्यक्तिमत्व आणि आज या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित आहेत. सीएच प्रीमियर लीग 14व पर्व या ठिकाणी संपन्न होत असताना धावा 62 स्कोर कार्ड वरती आपण पाहतो आहे. रोहित महत्वाचं 5वं षटक टाकत असताना परंतु दुसऱ्या प्रयत्नात कलेक्शन केलं या चेंडूचं. अगदी आपण पाहतोय अडवला गेलाय सीमारेषेच्या आतमध्येच. पाहायचं एकूण धावा किती घेतल्या जातात या चेंडूवरती. यष्टा तर उडवल्यात, अपील केलंय पंचांकडे. निर्णय तिसऱ्या पंचांकडे जाईल धावबासाठी. थर्ड अंपायर तिसरे पंच ऍक्टिव्ह होताना आपल्याला जे पाहायला मिळतील. खूप महत्वाची मॅच, सेमीफायनलचा थरार चालू आहे. लवासा फायटर्स आणि शिवशंभो या दोन टीमच्या दरम्यान. 3 धावा कंप्लीट झाल्या. 4थी धाव घेत असताना यष्टा तर उडवल्या, परंतु फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचला की नाही हे तिसरे पंच त्याची पडताळणी करतील आणि आपल्यापर्यंत निर्णय येताना जो पाहायला मिळेल. खरं तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती उत्साह पाहायला मिळतोय, आनंद पाहायला मिळतोय आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद तयार करणारी क्रिकेटची स्पर्धा सीएचे प्रीमियर लीग आपण या ठिकाणी पाहतोय. नॉट आउट अर्थात 4 धावा त्या ठिकाणी मात्र पूर्ण होताना पाहायला मिळत आहे. आता आयोजन जर पाहिलं तर मात्र सतीशजी देवकर आयोजकांच्या भूमिकेत, दादासो पाटील आहेत, आमचे सुधीर चव्हाण आहेत, संजय झेमूर आहेत, अमित खातू, सुनील गंभीर, सनी दैवत डोंगरे, संतोष सावंत, शैलेश शिंदे, अमोल हातनोळकर, सचिन वारंगे, श्री रत्न पारखे, बाळासाहेब बोईंकर, दिगंबर पाटील, शैलेश सोंडकर, सुकर्ण भोर आणि गंगाधर कोडते ही संपूर्ण आमची आयोजन टीम सुंदर आयोजन आपल्या समोर ठेवलेलं आहे. शेवटचा आणि अंतिम षटक प्रगती पथावरती जारी आहे. चर्चा रंगताना पाहायला मिळते. अगदी आपण पाहतोय दर्शक मोठ्या संख्येने या सामन्यांचा आनंद घेण्यासाठी अभयजी खातू साहेब यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळतं. आदरणीय अभयजी खातू साहेब, आपलंही हार्दिक असं स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. प्रत्येकाची पावलं ओढावताना पाहायला मिळत आहेत या क्रीडांगणाकडे.
रोहित हे अंतिम षटक टाकत असताना धावफलकावरती धावा आहेत त्या 66 धावा धावफलकावरती. फायटिंग स्कोर तर उभारला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. पाहिजे उर्वरित काही चेंडूवरती कशा प्रकारची कामगिरी केली जाते. लास्ट ओव्हर टू गो. अंतिम षटकातील काही चेंडू शेष शिल्लक बाकी. सीएचे बांधवांचा हा क्रिकेट उत्सव गेली 14 वर्ष अखंडपणे चालू आहे आणि हे शानदार आयोजन आपल्याला नक्कीच जे पाहायला मिळत आहे. बॉलिंग ट्रॅक वरती अगदी आपण पाहतोय. बॉलर तयार. यावेळेला फटका सुरेख लॉंग ऑनच्या दिशेला बंदुकीतून गोळी सुटावी तसा वेगवान फटका सीमारेषेच्या बाहेर पोहोचताना पाहायला मिळतोय. षटकांना पाहायला मिळतोय. बनवल्या गेल्या धावा अगदी आपण पाहतोय 72 तर 73 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक अगदी आपण पाहतोय. सन्माननीय अतुल शेठ आवटी अगदी आपण पाहतोय. क्रिकेटवरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व. नेहमी सातत्यानं अनेक प्रीमियर लीग स्वरूपाच्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये त्यांचे संघ उतरताना पाहायला मिळतात आणि अतुल शेठ आवटी यांच्या माध्यमातून आमच्या ऑफिशियल टीमच्या प्रत्येक मेंबरसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आलेलं आहे. खरं तर क्रिकेटवरती प्रेम करणारे व्यक्तिमत्व आहे आणि दानशूर दाते देखील आहेत. अतुल शेठ आवटी यांना मी या मनापासून या ठिकाणी धन्यवाद देईल. आणि या लगेचच सेकंड इनिंग कडे आपण जाऊ. पूर्वार्धाचा खेळ संपला. उत्तरार्धात काय घडणार आहे काय बिघडणार आहे आपण पाहणार आहोत आणि ऐकणार देखील आहोत. आणि ऐकण्यासाठी जाऊया या ठिकाणी या जयजी भोसले सर आपल्या समोर जोडले जातील. या सर आपलं असेल हार्दिक स्वागत. या पण या सीएचे प्रीमियर लीगच्या माध्यमातून सातत्याने या सीएच्या बांधवांच्या पाठीमागे उभे राहणार आहे आणि सीएच्या बांधवांना सातत्याने सहकार्याचा एक मोलाचा आणि शाबासकीचा हात पाठीवरती ठेवणारे उर्मी शिपिंगचे डायरेक्टर आदरणीय संतोजी मोरे साहेब यांचा 2 दिवसापूर्वी जन्मदिवस साजरा झालेला आहे. परंतु आज सीएच्या बांधवांच्या माध्यमातून आज या महत्वाच्या व्यक्तिमत्वाचा ज्यांचा जन्मदिवस आपण या व्यासपीठावरती आणि सीएच्या प्रीमियर लीगच्या माध्यमातून साजरा करण्यात येतो. मी संपूर्ण आयोजकांना विनंती करेन चला व्यासपीठावरती या. काका या सर्वांना विनंती करेन सर्वांनी या संपूर्ण आयोजक मंडळी 500 रुपयाचा कॅश प्राइज जे आपण साहेबांच्या शुभ हस्ते आपण देतोय. साहेबांकडून जे सनी जगताप यांच्यासाठी होतं डान्सिंग अपार. संपूर्ण आयोजक मंडळी मी विनंती करेन या आपण व्यासपीठावरती संतोजी मोरे साहेब उर्मी शिपिंग डायरेक्टर ज्यांचा जन्मदिवस 2 दिवसापूर्वी होऊन गेलेला आहे. परंतु सीएचे बांधवांच्या पाठीचा कणा म्हणून सातत्याने उभे राहणारे सीएचे बांधवांसाठी सातत्याने आपल्या पाठीशी उभे राहणारे आपल्यामधील एक सीएचे आणि अर्थात उर्मी शिपिंगचे डायरेक्टर संतोजी मोरे साहेब यांचा जन्मदिवस आपण साजरा करतो आहोत. तुम जियो हजारों साल जन्मदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. बार बार दिन ये आए बार बार दिन ये आए बार बार दिन तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू. क्या बात है काका. हैप्पी बर्थडे टू यू काका. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे टू यू सर. हैप्पी बर्थडे पुरे सर. टू यू. थँक्यू. या आपण सर्व आयोजकांना विनंती करूया जे आदरणीय उर्मी शिपिंगचे डायरेक्टर सातत्याने आपल्या पाठीशी उभे राहणार आहे. आज जन्मदिवस साजरा करण्यात आला आणि एक विशेष सन्मान मी संपूर्ण आयोजन समितीला विनंती करेन आपल्या संपूर्ण सीएच्या बांधवांच्या माध्यमातून केला जातोय. सीएच्या प्रीमियर लीगच्या माध्यमातून संतोजी मोरे साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करणार आहोत. चला सामन्याला सुरुवात होत असताना पाहायला मिळेल
आमचे प्रशांत कदम घाटकोपरचे खरं तर एक दर्जेदार डान्सर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आपलंही हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. भाऊ कदम म्हणून आम्ही त्यांना सातत्याने ओळखतो. चला आपण या मॅचकडे वळतोय. सेमीफायनल नंबर 2. चला घाई करा. आघाडीची बॅटर मैदानाच्या आतमध्ये यायला हवेत. एका बाजूला संघ तुम्ही पाहताय लवासा फायटर्स आणि शिवशंभो या दोन संघांदरम्यानची लढत पाहायला मिळते आहे. शिवशंभो संघ जेथे मात्र मैदानावरती खेळताना पाहायला मिळतोय. प्रत्येक विकेटसाठी लवासा ग्रुपच्या माध्यमातून 500 रुपये आहेत. लवासा फायटर्स अर्थात लवासा ग्रुपच्या माध्यमातून हा संघ बांधण्यात आला आहे आणि शिवशंभो सुधीरजी जाधव साहेब, प्रवीणजी दाते साहेब, त्याच वेळेला सुनीलजी पोखरकर साहेब, रोहित बोराडे साहेब आणि उमेश पाटील यांच्या माध्यमातून संघ बांधण्यात आलेला पाहायला मिळतोय. आबासाहेब भोर आणि अगदी त्यांच्या साथीला आबासाहेब भोर यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. खरं तर सुधीरजी जाधव यांनी कालच सांगितलंय सीबी ट्रॉफी येते 80 फॉर्म फिलअप झालेत, अजून 40 हवेत आणि अगदी ती वेबसाईटची जी काय लिंक आहे ती ओपन आहे. जर 40 फॉर्म कंप्लीट झाले सीएचे बांधव, मी सर्वांचं लक्ष वेधतोय, 80 फॉर्म भरून झालेले आहेत, 40 फॉर्म बाकी आहेत. येत्या फेब्रुवारी महिन्याच्या 14 आणि 15 तारखेला सीबी ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 80 फॉर्म झालेत आबासाहेब, 40 बाकी आहेत. लवकरात लवकर भरून घ्या आणि संघ मालक आपलं लवकरात लवकर संघाची नोंदणी देखील करून घ्या. मला वाटतं जास्तीचे झालेत, ते जास्तीचे झालेत. चला सामन्याला सुरुवात होईल. अंपांचा इशारा येतोय सामन्याला सुरुवात. फायनलची एक मॅच बाकी आणि ती 8 ते 10 ओव्हरची होईल. अभयजी खातू साहेब ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट्स आम्हाला लाभलेले आहेत. खातू फायनान्स. यावेळेचा चेंडू डाऊन द ग्राउंड केलाय, ओव्हर दी बॉलर हेड, स्ट्रेट मारला, पहिला बॉल, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. धावा मिळतात त्या 4. जमिनीला गुदगुल्या करत चौकार येत असताना पाहायला मिळाला. पॅडल स्वीप, फ्लॉक स्वीप, चांगल्या दर्जाचे स्ट्रोक संतोष पोळेकरच्या बॅटमधून. यावेळेला इनसाइड आउट. इथे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, कॅच ड्रॉप, 2 जीवदान. मागील 3 बॉलवरती घेतलेल्या त्या खेळाडूने. मला वाटतं नशिबाच्या रथामध्ये बसून आला खेळाडू. नशिबाची गोळी खाल्ली आहे की काय. 2 जीवदान मागील 3 बॉलवरती मिळाल्यात. 1 कॅच ड्रॉप, 1 रन आउट. मिस फिल्डिंग सातत्याने होते. सातत्याने सैरा वैरा पळणारे या खेळाडूंकडून चुका होतात. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. धावा मिळाल्या त्या 2. संघाची धावसंख्या 10 बनली आहे. 73चा पाठलाग सतीश देवकर. यावेळेला ऑन साइडला केला, उंच गेलाय, तितकाच लांब, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सतीश देवकर वरती हल्ला. धावा मिळाल्या त्याच्या. मैदानाच्या आतमध्ये चौकार येत असताना संतोष पोळेकर चांगली बॅटिंग करतोय. रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, यू थक कर ना बैठ मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. उजव्या शीच्या बाहेरचा बॉल स्टिकरला लागला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, झेल टिपण्यात आला. पहिला फलंदाज संतोष बॅक टू द पॅव्हेलियन.
विकेटसाठी आणि इथून पुढे घेतल्या जाणाऱ्या विकेटसाठी केवळ सतीश देवकर यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. होय, कदाचित एक षटक ते टाकतील. धाव फलकावरती 14 बनल्यात. 14 धावा धाव फलकावरती आहेत. 5 गोलंदाज 5 षटक हाताळायचे आहेत. सॉरी टू से. खरं तर सुधीर काका चव्हाण यांचे विशेष करून आम्ही कौतुक आणि आभारी राहू, कारण आयोजकांसाठी कमी पडत होती, कारण जिथे दादासो पाटील एकटेच होते. परंतु पहिल्या 2 सामन्यांमध्ये लवकरात लवकर काढता पाय काकाने घेतला आणि आयोजकांमध्ये भर पडली. अभिजित गोळे यांनी जो काही झेल टिपला त्यासाठी लवासा ग्रुपच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. इथे एक विकेट मिळालाय. अभिजित मात्रे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. ओळेचा एक दर्जेदार खेळाडू तो मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. मंथन डाकी गोलंदाजी मार्कवरती येत असताना आपण पाहत आहोत. संदीपजी फाळके साहेब अर्थात साताऱ्याचे संदीपजी फाळके साहेब यांच्या माध्यमातून सनी जगताप आपल्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. सनी जगताप, आदरणीय अमित सिंग साहेब यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळते. साहेब आपले हार्दिक स्वागत. धावफलकावरती बनल्या त्या 14-14 ऑन दी बोर्ड आहेत. अलिबागच्या हाशिवरेचा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती खारेपाटचा अभिमान. खोलातला बॉल बॅट आणि पायाच्या मधोमध होता. सिंगल कंप्लीट झाली आहे. वेगाने एक सिंगल घेत असताना पाहायला मिळते. क्षेत्ररक्षकाने आपला हजर दबाबीपणा वेगाने इथे दाखवला, अगदी तत्परता दाखवली. वेगाने चेंडूवरती आले, सिंगल मिळाली आहे. एका धावेला महत्व फारसं आहे. आपण म्हणतो ना राजकारणामध्ये एका मताला, परीक्षेमध्ये एका गुणाला, आणि क्रिकेटमध्ये एका धावेला महत्व जास्तीच आहे. आणि ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये एक धाव येत असताना पाहायला मिळते. गजाननजी निश्चित याच्यासाठी जय मल्हार क्रिकेट क्लब शेडूंग यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. धाव फलकावरती 15 धावा धाव फलकावरती बनलेल्या आहेत. अभिला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. 16 बनल्यात. 16 धावा धाव फलकावरती 73चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये चालू असताना पाहायला मिळतो आहे. मंथन डाकी जेन्युअल ऑलराऊंडर खेळाडू आहे. आघाडीला बॅटिंगला साठी येतो. खोलातला बॉल फटका इथे इनसाइड आउट खेळलाय. चेंडू हवेमध्ये इनफिल्डला भेदत असताना डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने निघाला. धावा मिळाल्या त्या 2. अभिलाही चांगला क्रिकेट खेळून दाखवावं लागेल. या पनवेल तालुक्याच्या क्रिकेटची पंढरी म्हणून या ओळे गावाला संबोधलं जातं. धावफलकावरती धावा जिथे मात्र आपण 18 पाहत आहोत. विश्वजित ठाकूर ज्या पद्धतीने बॉल डिलिव्हर करताना ग्रंटिंग साऊंड जनरेट करतो, विजय पावले, प्रज्योत अंभिरे, तसा आवाज मंथन डाकीच्याही मुखामधून येतोय. हा बॉल अवांतर आहे. एक्स्ट्रा रन येत असताना पाहायला मिळते आहे. व्हाईट बॉल अतिरिक्त धाव येत असताना संघाची धाव संख्या 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळालेल्या आहेत. खरं तर ग्रंटिंग साऊंड हा लॉंग टेनिस रॅकेट आणि ज्यावेळेला लॉंग टेनिसचं सर्व्हिस करणार आहे, मग लिएंडर पेस पासून मारिया शाराव पासून गिमोना सानिया मिर्झा पासून त्यांच्या मुखातून आवाज तुम्ही ऐकलेला आहे. खोलातला बॉल डाऊन द ग्राउंड खेळला. वाईडिस लॉंग ऑफला. ऑर्थोडॉक्स मध्ये क्षेत्ररक्षक विशाल शिंदे त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक धाव निश्चित बनली. दुहेरीचा प्रयत्न इथे परतावा लागणार आहे. अभिजित मात्रे रनआउटच्या स्वरूपामध्ये दुसरा धक्का शिवशंभू 11 या टीमला. थँक्यू साहेब. तेजराज बिल्डर्स पुणे ज्यांचा एक सन्मान आपल्याकडून राहून गेला होता, आपण या सन्मान करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. अमोलजी पार्टे साहेब तेजराज बिल्डर्सचे सर्व पुण्याहून. दैवजी डोंगरे साहेब यांना मी विनंती करेन आपल्या शुभहस्ते आदरणीय अमोलजी पार्टे साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. या श्रेष्ठ एक विशेष सन्मान आपण करतोय. आमचे कॅमेरामॅन फोकस करा व्यासपीठावरती. एक विशेष सन्मान आदरणीय अमोलजी पार्टे साहेब तेजराज बिल्डर्स पुणे यांचा एक विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करतो आहोत. अभिजित डोले यांच्यासाठी फिल्डिंगसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. लवासा ग्रुपच्या माध्यमातून हा विशेष सन्मान आदरणीय अमोलजी पार्टे साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. तेजराज बिल्डर्स पुणे खास करून आपल्याला या स्पर्धेसाठी उपस्थित मान्यवरांचा आपण विशेष सन्मान करतो आहोत. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय
अशोक बोराडे अर्थात लालू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. अशोक बोराडे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पुढील सन्मान आदरणीय सचिनजी फाळके साहेब, राहुल इलेक्ट्रिक चे प्रोप्रायटर आहेत आदरणीय सचिनजी फाळके साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करतो आहोत. मी विनंती करेन दादासो पाटील साहेब यांना की आपल्या शुभ हस्ते सचिनजी फाळके साहेब यांचा एक विशेष सन्मान करावा. सचिनजी फाळके साहेब यांचा एक विशेष सन्मान, राहुल इलेक्ट्रिक प्रोप्रायटर ज्यांचा विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. संदीपजी फाळके साहेब आपल्या सोबत उपस्थित आहेत, त्यांचा देखील एक विशेष सन्मान आपण सीएचे प्रीमियर लीगच्या माध्यमातून करतो आहोत. धाव फलकावरती 21 बनल्यात. मी विनंती करेन आदरणीय संदीपजी फाळके साहेब आपणही आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. स्वागत आणि सन्मान, अतिथी देव भव, गेस्ट इज गॉड. आणि आज पाहुणे मंडळी आपल्या सोबत उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आपण करतोय. आडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न, लाऊड अपील, लेग बिफोर प्लम स्वरूपामध्ये आणखीन एक धक्का दिलाय. महत्वाचा बॅटर विशाल फदाले इथे होतोय बाद. दुसरा धक्का. या आपण एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. त्याआधी आपण स्वागत करूयात अमित सिंग साहेब यांचंही, अमित सिंग सिन्हा साहेब यांचंही आगमन झालेलं पाहायला मिळते. सीएचे ओनर एजीएस लॉजिस्टिक ज्यांचं आगमन आपण या व्यासपीठावरती पाहत आहोत. साहेब आपलंही हार्दिक स्वागत. 21 बनल्या, 2 फलंदाज बाद झालेत. आघाडीची जोडी इथे फुटलेली आहे. गणेश जवळे यांच्यासाठी, यांच्याकडून मंथन डाकेसाठी 500 रुपये आलेले आहेत. मी गंगाधरजी कोडदे साहेब यांना विनंती करेन, गंगाधरजी कोडदे साहेब आपल्या शुभ हस्ते अमित सिंग यांचा आपण विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करतो आहोत. अमित सिंग साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण व्यासपीठावरती करतो आहोत. आणखीन एक त्रिफळाची फलंदाज, बँग ऑन टार्गेट, यू मिस, मंथन डाकी डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय, फलंदाज बाद. या आपण विशेष सन्मान करतोय. थँक्यू. एक विशेष सन्मान अमित सिंग साहेब यांचा एक विशेष सन्मान सीएचे ओनर एजीएस लॉजिस्टिक सर्वे यांचा आपण एक विशेष सन्मान या व्यासपीठावरती करतो आहोत. स्वागत आणि सन्मान, अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आलेल्या तमाम अतिथींचा, मान्यवरांचा विशेष सन्मान करण्यात येतं. गजानन निश्चित साठी जय मल्हार क्रिकेट क्लब शेडूंग यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत. आणखीन एक फलंदाज बाद झाला. एका मागोमाग एक फलंदाज बाद झालेत. जणू काय बाद होणारा बॅटर निश्चित म्हणतायत की मी निघालो, तुम्ही येता ना. साईबाबांचं ते गीत मला आठवलं, कारण फलंदाज त्या रीतीनेच बाद झालेत. पडझड झाली, एका मागोमाग एक फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळत आहेत. 21 ला 4 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. रोहित बोराडे आणि त्यांच्या साथीला अशोक बोराडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 73चा पाठलाग करत होता शुभम डाकीने काय गोलंदाजी केली. ब्रिलियंट स्पेल त्यांच्या माध्यमातून हाताळण्यात आला. तो क्रशर त्याने टाकले. लेग बिफोर स्वरूपामध्ये फलंदाजांना बाद करण्यामध्ये तो यशस्वी राहिला. नामुष्की चोडावली आहे फलंदाजांची, त्रिपीठ उडवून टाकली आहे या गोलंदाजाने. चांगल्या दर्जाची गोलंदाजी केली. मी निश्चित उल्लेख केला होता, अलिबाग मध्ये येत्या कालावधीमध्ये आणखीन काही स्पर्धांची चाहूल लागली आहे. अलिबाग प्रीमियर लीग, अलिबाग बिग बॅश, पीएनपी ट्रॉफी, दमदार आमदार प्रीमियर लीग. अगदी मला वाटतं दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये थार ठेवण्यात येणार आहे प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी, आणि विजेत्या संघ मालकाला थार आहे. जिथे दमदार आमदार प्रीमियर लीग महेंद्र शेठ दळवी साहेब आमदार अलिबाग यांच्या माध्यमातून, परंतु पीएनपी ट्रॉफी देखील येणार आहे. तिथे कार असते. अलिबाग मध्ये खूप सारे पारितोषिकांच्या स्पर्धा पाहायला मिळतात. धाव फलकावरती धावा जिथे मात्र 21 बनलेल्या आहेत. विजयासाठी अजूनही 52ची गरज. येणाऱ्या 18 चेंडूचा खेळ शेष आहे. चला घाई करा, फायनलची मॅच 8 ते 10 वरची व्हावी अशी अपेक्षा आहे. चला थोडीशी घाई करा. आणि
हा बॉल कट करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. काकांनी आवर्जून सांगितलं अर्धा तास जर का आणखीन वाढला तर 15 ओव्हरची मॅच होईल, कारण सामने सर्वांना जास्तीत षटकांचे व्हायचे असतात. आता या सामन्यानंतर आपण 365 दिवस सीएचे प्रीमियर लीगची वाट पाहणार आहात. आडवा बाटणी खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज घेतली आहे, चेंडू हवेमध्ये आहे. एक डाव इथून कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. लालू काय विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करतो आहोत. 22 बनल्यात, अजून 51ची गरज या सामन्यामध्ये पाहायला मिळते. 17 चेंडूचा खेळ बाकी आहे. संजय पाटील 2 चेंडू त्याने हाताळले, 17 नव्हे तर 16 बॉलचा खेळ बाकी आहे. उजव्या शीच्या बाहेर यावेळेला क्रॅकिंग इथे कट केला, स्क्वेअर कटचा धमाका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. संधी खेळण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा घेतली आहे, शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. डिंगडॉंग संघ डिंगडॉंग 11 कामोटे यांच्या माध्यमातून लालू बोराडे याच्या मॅच जर का त्याने जिंकून दिली तर 5,555 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. लालूसाठी कॅश प्राइज आले. 27 मांडल्यात. काही विशेष सन्मान आपण करतोय. संदीपजी फाळके साहेब यांना मी विनंती करेन आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करावा. संदीपजी फाळके साहेब यांना मी विनंती करेन आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. दिगंबरजी पाटील साहेब यांना विनंती करूयात आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या व्यासपीठावरती करतो आहोत. हा बॉल ऑन साईडला केला, जिथे मात्र चौकार लालूच्या बॅटमधून येतोय. धावफलकामध्ये वधारतीय धावसल फलक जाऊन पोहोचतोय. 31 बनल्यात. पुढील सन्मान मंगेश गुडाळे साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करतो आहोत. नागेशजी गुडाळे साहेब यांचा एक विशेष सन्मान करण्यात येईल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, लालूचा थाट, गोलंदाजाची वाट, ठोकलाय षटकार. आपण त्यांचा एक विशेष सन्मान करण्यात नागेश गुजळे साहेब, गुजले साहेब, नागेशजी गुजले साहेब यांचा एक विशेष सन्मान. पहा, आयोजन समितीने पहिल्या दिवसापासून या गोष्टीकडे लक्ष वेधलंय. कोणताही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाणार नाही. सुधीजी जाधव साहेब, कोणताही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाणार नाही. काही व्यवस्था लागली आयोजकच मैदानाच्या आतमध्ये येतील, अन्यथा पेनल्टीज पात्र राहाल. धावफलकावरती धावा बनल्यात त्या 37. 12 बॉल 36 ची गरज, 12 चेंडू आणि 36 ची आवश्यकता. 12 चेंडू आणि 36 ची गरज आहे. दर्शन डाकी गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीमध्ये फेरबदल झालेला पाहायला मिळत आहे. 37 बनलेले आहेत. 12 चेंडू आणि 36 ची गरज. सेमीफायनल नंबर 2 तुम्ही पाहत आहात. पहिला सेमीफायनलचा सामना जिथे जिंकला असताना अगदी थाटात साई एकता संघ फायनल मध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. 12 बॉल आणि 36 ची गरज. यावेळेचा बॉल उजव्या शीच्या बाहेर होता, ऑन साईडला केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. सिंगल मिळत असताना इथे पाहायला मिळते एकेरी धाव आली आहे. डिंगडॉंग 11 कामोटे या टीमने बाळू बोराडेने जर सामना जिंकून दिला तर 11,111 रुपयाचं पारितोषिक आहे. अर्थात अशोक बोराडे, लालू बोराडेसाठी पारितोषिक आहे. अभिषेक पापाळे, बाबू पापाळे, डिंगडॉंग टीमचे मॅनेजर यांनी पारितोषिक लगावलंय. धावफलकावरती धावा बनल्या त्या 38. 38 ऑन दी बोर्ड आहे. 35 ची अजूनही गरज. 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. बाळू बोराडे अर्थात अशोक बोराडे बॅटिंग करतोय मैदानावरती. 11 चेंडू आणि 35 ची गरज. चला, घाई व्हायला हवी थोडीशी.
फलकावरती बनलेले आहेत ते 38 ऑन दी बोर्ड. थोडीशी घाई करा. लालू स्ट्राईक एंडला आपण तिथे पाहत आहोत. 12 बॉल आणि जिथे 11 चेंडू आणि 35 ची गरज आहे. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न. बॅटची तिकेट आउटसाइड एज. कॉट बिहाइंड विकेट. सॉफ्ट डिसमिसल. 1 मोर विकेट डाऊन. अभयजी खातू साहेब, खातू फायनान्स, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेला आकर्षक टी शर्ट्स ज्या मॅन ऑफ द मॅच साठी मिळालेले आहेत, अभयजी खातू साहेब यांचा एक विशेष सन्मान मी करण्यासाठी शैलेजी शिंदे साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा पुढील सन्मान आदरणीय अभयजी खातू साहेब, खातू फायनान्स मॅन ऑफ द मॅचच्या टी शर्ट्स, ज्या ब्रँडेड टी शर्ट्स आम्हाला लाभल्या. साहेब, आपलं मुलाचं योगदान सातत्याने स्पर्धेच्या पाठीमागे राहतं आणि या आकर्षक टी शर्ट्स आपल्याला लाभल्या. अभयजी खातू साहेब, खातू फायनान्सचे सर्व आणि त्यांचा एक विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करतो आहोत. अभयजी खातू साहेब यांचा एक विशेष सन्मान इथे करण्यात येईल. धाव फलकावरती धावा जिथे मात्र विजयजी वरपे यांना तुम्ही पाठीमागच्या बाजूला उभे आहेत. सांताक्लॉज नाही आता ते. आडव्या बाटणी खेळण्याचा प्रयत्न. लिडिंग एज. आणखीन एक धक्का. फलंदाज आला तसाच गेलाय. माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. नवीन बॅटर खंडू राक्षे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. खरं तर अतुल शेडावटी यांचे विशेष करून आम्ही आभारी राहू. या स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण ऑफिशियल्स वरती त्यांनी सातत्याने प्रेम गेले अनेक वर्षाने दाखवलेलं आहे. याही वर्षी आपण पाहिलं मग आमचे ऑफिशियल्स मध्ये अण्णाही असतील, किंबहुना आमचे गुणलेखक डीजे मास्टर, त्याच वेळेला रवीजी कोरडे साहेब यांचे विशेष करून आभार. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येत असताना पाहायला मिळतोय. इथे एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी इथे पाहायला होत असताना पाहायला मिळते. धावा आलेल्या नाही आहेत. फलकावरती धावा केवळ आपण पाहिल्या ते स्थिरावलेल्या आहेत, जिथे 39 आहेत आणि विजयासाठी येणारे चेंडू शेष राहिले. इथून पुढे 7 बॉलचा खेळ बाकी आहे. व्हाईट बॉल आलाय. अवांतर धाव येत असताना पाहायला मिळते. अजूनही विजयासाठी 33 ची गरज आहे. 40 धावा फलकावरती आहेत. 33 ची गरज. येणारे 7 बॉलचा खेळ शेष. 60 चेंडू आणि विजयासाठी 33 ची आवश्यकता. खंडूसाठी हा बॉल खाली राहिलाय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. उर्वरित 6 चेंडूचा खेळ शेष. विजयासाठी 33 ची आवश्यकता. 6 चेंडू आणि 33 धावा. सामना फारसा दूर गेलाय. दिल्ली और देहरादून यहां से काफी दूर है. 6 बॉल 33 ची गरज आहे. डीजे ब्रेक घेऊया. डीजेकडे जाऊयात. एक मधुर संगीत आहे. ची गरज. गोलंदाजी मार्क वरती जीतू भगत. एक उंच पुरा असा गोलंदाज जीतू भगतला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहत आहोत. स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं
अगदी जे जे या 14 पर्व सक्सेसफुल होण्यामागे आमच्या पाठीमागे सहकार्याची मोलाची थाप ज्यांनी दिली त्या सर्वांचंच विशेष करून आम्ही आभारी आहोत. काही नजरकैदमध्ये आले ज्यांची नामोल्लेख आम्ही केला, काही राहिले आहेत, तर सर्वांचा आम्ही विशेष करून आभार मानतो. या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय जालिंदरजी शेळके साहेब, स्वरा ग्रुप ऑफ कंपनी मालकविराची ट्रॉफी आम्हाला लाभली आहे, त्यांचे विशेष करून आभार. 5 बॉल आता 33ची गरज, सामन्याची औपचारिकता बाकी आहे. अमित सिंग एजीएस लॉजिस्टिक सर्व उत्कृष्ट फलंदाजासाठी आम्हाला ट्रॉफी लाभलेली आहे. संतोष पवार साहेब सुपर इम्पॅक्ट एजन्सी यांच्या माध्यमातून गोलंदाजाची ट्रॉफी लाभलेली आहे. यावेळेस हा बॉल थेट यस्टनचा भेद, आणखीन एक धक्का, जीतू भगत याला सफलता, फलंदाज बाद. जय मल्हार क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. हा बॉल डॉट येत असताना पाहायला मिळतोय. माझे टर्न नाही आहे. शेवटचे काही चेंडू बाकी आहेत आणि विजयाच्या उंबरठ्यावरती लवासा ग्रुप येत असताना पाहायला मिळतोय. इथे कॅश ड्रॉप झालेली आहे, परंतु जास्तीचे काही बिघडणार नाही. जीतू भगत म्हणतील की माझ्या नावावरती एक विकेट आली होती, ती केवळ गेली आणि 500 रुपये गमावलेत, एवढंच होईल, बाकी काही नाही. चला, एक डिलिव्हरी काढल्यानंतर ते येतील. फलकावरती धावा आहेत 41 धावा धावलकावरती पाहायला मिळाल्यात. खोलातला बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तिथे तोच आलाय. प्रयत्न चांगले होते, धावा रोखल्यात. कॅच ड्रॉप झालेली पाहायला मिळाली, परंतु केवळ औपचारिकता बाकी राहिली आहे. लबासा ग्रुप फायनल पर्यंत अगदी उंबरठ्यावरती आहे विजयाच्या. केवळ एक पाऊल दूर आहे, केवळ एक चेंडू शेष आहे आणि फायनलचं तिकीट पुन्हा एकदा 8व्यांदा सतीश देवकर ट्रॉफी उचलताना आम्हाला दिसणार, परंतु ती पहिल्या की दुसऱ्या क्रमांकाची. होय, लवासा ग्रुप फायनल मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. दुसरा संघ दाखल